पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। निघायचं का बापू? हा हो निघूया निघूया। अहो पण बयोताई कुठे? तिला बोलवा ना। अरे बयोताईला आता येता यायचे नाही। पण तिचेच लग्नाचे अक्षत द्यायला चाललो आहोत ना आपण। हो पण तिच्या लग्नाचे अक्षत तिचे आई बाबा देतील। लग्न होईपर्यंत आता बयोला बाहेर जाता यायचे नाही। चल प्रभाकर। गणपती बाप्पा चला हो चला, परचुऱ्यांची अक्षत वाड्यातून निघाली हो। चला, अखेर सारं सुरळीत झालं। देवलाने सदाची समजूत काढली आणि आपला पाहुणचारही केला। सदा आपल्याबरोबर यायलाही तयार झालाय। आता आपण देवलांचे आभार मानायला हवेत। मुळात हा बहकला तो देवला सारख्यांच्या मुळे आमच्या डोक्याला ताप झालाय। आभार कसले मानायचे? रोट चल निघ। अहो पण मला एकदा भेटू ना। पण नाही परंतु नाही, चल निघ। ऐका तरी। हो क्षमा करा, हात पोळल्यामुळे अवमानकारक बोलले ते। त्यांच्या वतीनं मी तुमची क्षमा मागतो। अहो नाही, क्षमेची काही गरज नाही। आपण वडीलधारी आहात। सदाशिवरावांनी आपले पाऊल मागे घेतले यातच सारे आले। हो, एक विनंती करू आपणाला? बोला की। सदाशिवरावांचा आता विवाह संपन्न होणार आहे। हो, त्यानिमित्त भेट म्हणून त्यांना द्यायला हे पुस्तक आणले होते। माझ्या वतीने द्याल त्यांना? हो द्या की। बरं मी येतो। हो धन्यवाद। हो। छे छे नाकी नऊ आणले त्या सदाने अगदी। नाही काका गेलेत त्यास आणावयास, पण मला या मुलाचा भरोसा नाही। उलट शंकाच आहे की तो ह्यांना बधेल की नाही याची। वाटेल ते बोलू नकोस। एकतर आधी चित्त थाऱ्यावर नाहीये माझं। मग हा विचार तू त्याचे लाड करण्याच्या आधी करायला हवा होतास दादा। अरे काय बडबडतोस तू? माझं मस्तक तर फिरलं ना तर भांडू नका। परसुरांच्या घरातली माणसं येतील ना आता अक्षत घेऊन। काय सांगायचं त्यांना? मला तर काहीच सुचत नाही आता। एक काम करूया, खरं खरं सांगूया, लग्न नको म्हणून पळून गेला सदाशिवसाने। अरे काय भरवतोस? एखादी चांगली क्लुप्ती सांगशील म्हणून तुला बोलावं इथे, तर तुझी गंगा उलटीच वाहते। हे बघ, जर तुझ्या गोदाच्या नादी लागून तू जर असंच बळणार असशील ना, तर मागच्या वेळेस तू गेला होतास घर सोडून। यावेळेस मी हाताला धरून बाहेर काढीन तुला। दादा नारायणा, काय बोलतोयस तो? खरं तेच। पाहिलं तुम्ही काय बोलतात भाऊजी? आणि हे बघा, हे असं असेल ना तर आम्ही आत्ताच्या आत्ता निघून जातो माझ्या माहेरी। चला थांबा।
परसुऱ्यांच्याकडची मंडळी आली. जा त्यांना सांग हे विष्णू सहस्रनामाचा जप करतायत आणि मी सुद्धा त्यांच्या सोबत आहे. सामोरे जा 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 जा. हो, जातो जा जातो. लवकर. आई झोळाई देवी तू सांभाळून घे ग. चला हो चला, परचुऱ्यांचे अक्षत वाड्यातून आले हो. हे काय अक्षत समारंभासाठी पालखी वगैरे आणलीत तुम्ही पत्रिका ठेवायला? अहो आपलं आपलं कौतुक, दुसरं काय. हो खरंय. दादा आपली पण ठेव पत्रिका. हो हा? ही आमची पत्रिका. वा वा. बर, काय सगळी तयारी झाली ना? हो हो हो. त्र्यंबक पंत कुठे आहेत? देवासमोर बसलेत. त्याचं काय आहे बापू, विष्णू सहस्त्रनाम 108 वेळा म्हणायचा संकल्प केलाय त्यांनी. अरे वा. कावेरी काकू सुद्धा त्यांच्यासोबतच थांबलेत. बर. नाही म्हणजे दिवे लागणीला संध्याकाळपर्यंत तो पूर्ण होईल, पण तोपर्यंत त्रास द्यायचा नाही हो त्यांना. हा पण आम्ही आहोत ना. हा आपण निघूया मंदिराकडे. हो निघूया. काय दादा? हो 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 निघूया आपण. चला. चला हो चला, परचुरे आणि सानेंचे अक्षत वाड्यातून निघाले हो. चला हो चला, परचुरे आणि सानेंची अक्षत निघाली हो. हे बघ, काकडी अशी धरायची. काकडी चोचवणे ही एक कला आहे हो. अगदी बारीक चोचवता आली पाहिजे. आता हसायला काय झाले? काकडी चोचवायची. काय गमतीदार शब्द आहे चोचा. हो हो, आहे मुळे गमतीदार. अगो बयो, आपण काकडीच्या चकत्या करतो, फोडी करतो, कधी किसतोही, पण इतके बारीक कशाने होत नाही मुळी. चिमणीच्या नाजूक चोचीने करावी ना, अगदी तशी होते. ही बघ. म्हणूनच कदाचित चोचवणे म्हणत असतील. अगं बाई, खरे किती ती माऊस. चोचवणे चिवताई, चोचवणे चिवताई, चोचव चोचव चिवताई चिवताई. सरावाने तुलाही जमेल हो. नंतर यात बारीक चिरून मिरची आणि कोथिंबीर घालायची, मीठ आणि चिमूटभर खांडसरी आणि दाण्याचा कूट घालायचा आणि हलक्या हाताने मिसळून घ्यायचे. शेवटी साजूक तुपाची जिऱ्याची फोडणी देऊन घसघशीत लिंबू पिळायचा की झाली मग खमंग काकडी तयार.
हे देवादिदेव पालगडवासी श्री गणेशा, तुला विनम्र नमस्कार करून आम्ही जाहीर करीत आहोत की श्री नारायणराव भालचंद्र साने व सौ सुलोचनाबाई नारायणराव साने यांचा ज्येष्ठ सुपुत्र सदाशिवराव याचा विवाह श्री नारायणराव बल्लाळराव परचुरे व सौ राधाबाई नारायणराव परचुरे यांची ज्येष्ठ कन्या आवडी म्हणजेच बयो हिच्याशी करण्याचे योजिले आहे। तरी या कार्यास आपली उपस्थिती अनिवार्य आहे, तेव्हा यजमानांच्या विनंतीस मान देऊन या शुभ कार्यास उपस्थित राहून हे सुमंगल कार्य यजमानांकडून करून घ्यावे व नवदाम्पत्यास शुभ आशीर्वाद द्यावेत, हीच आपल्या चरणी प्रार्थना। गणपती बाप्पा मोरया। बयो नको, मी करते। अगं नको करू तू काही, मी आवरते म्हटलं ना। अगं मी करते। नको अगं करते मी। तू दमली आहेस ना, तू बस आराम कर बघू आधी। मी करते घड्या। आज वेगळेच वाटते आहे मला। नेहमी मी घराबाहेर आणि बाकी सगळे आत असतात। आज मी घराच्या आत आणि बाकी सगळे बाहेर आहेत। असे सुने घर पाहिलेच नाहीये मी कधी। खूप एकटे एकटे वाटते, गलबलून येते। हे क्षणापुरतेच झाले गो। जेव्हा आयुष्य सुने होते तेव्हा सारेच वैराण होऊन जाते। देव करो आणि ही वेळ तुझ्यावर कधी न येवो। पण आते हे इतका पसारा कसं टाकून गेले? अगो बयो, तुला घरातले पुरुष माहिती ना किती घाई करतात ते। त्यांचं काय जातंय, धोतर नेसलं, बाराबंदी अडकवली की झाले हे तयार। पण बायकांचे तसे नसते गो। बायकांना घरातल्या बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात। आता बाहेर जायचे म्हणजे पदार्थांची झाकापाक, ठेव रेव कमी का असते? आणि हे सगळे झाले की मग स्वतःकडे बघायचे। हळूहळू कळतंय मला, म्हणूनच तर मी हे आवरायला आले। मला ही सवय करून घ्यायला हवी। चांगले हो, आज अक्षत काय निघाली, शहाणपणच आले हो मुलीच्या अंगी। शहाणी गो ती माझी। सोळाई देवीचा उदो उदो। सोळाई देवीचा हे पालगडवासी ग्रामदेवता आई सोळाई देवी, तुला विनम्र नमस्कार करून हे जाहीर करीत आहोत, सदाशिवराव याचा विवाह आवडी म्हणजेच बयो हिच्याशी करण्याचे योजिले आहे। या शुभ कार्यास उपस्थित राहून व नवदाम्पत्यास शुभ आशीर्वाद द्यावे, हीच आपल्या चरणी प्रार्थना। आई झोळाई देवीचा उदो उदो। आई झोळाई देवीचा उदो उदो। या निमंत्रणासोबतच आमच्या कुटुंबातील स्त्रियांनी स्वानुभवावरून काही काव्यपंक्ती रचल्यात। त्या काव्यपंक्ती ऐकून साने कुटुंबियांना उपकृत करावे ही नम्र विनंती। आमची आवडी ग लाडाची बयोबाई,
नात बल्लाळ बुवांची परचुऱ्यांच्या कशी बोले चुरू चुरू नाही भीत कळी काळाला आजी रुक्मिणी पाठीशी उभी असे जन्मदाती राधा माय जशी मायेची गसाय पिता नारायण गिळे आसवाना लेक जाणार सासरी जीव होतो वर खाली बापू शंकर आणि आजी सुभद्रेचा महादेव गणपत सखू नर्मदे समेत बावरोनी जनार्दन पाहे प्रभाकर अशी गुणाची ही बयो गाठ बांधितो तियेची गाठ बांधितो तियेची सान्यांकडे सदाशिव बाळगुणी सुलोचना नारायण सुलोचना नारायण पोटी आला छाया त्र्यंबक काकांची काकू कावेरी मायेची रघुनाथ गोदावरी आगे मागे बाबू नानू भावंडांची प्रीती बारकू दादाची शोभा वाढेल सान्यांच्या अंगणाची असे योजिले हे कार्य नेई निर्विघ्ने ग पार नेई निर्विघ्ने ग पार आई झोळाई देवीचा झोळाई देवीचा झोळाई देवीचा आई झोळाई देवी, आमचा सदा अजून आलेला नाही, त्याला येऊ दे लवकर आणि सगळं मंगल कार्य व्यवस्थित पार पडू दे. गणपत, जराच बयोताई आली असती तर किती छान वाटले असते ना. हो, आजपासून बयोताई संसाराला लागली. तिथे घरी नर्मदा आते तिला स्वयंपाक शिकवत असणार. आपला एक खेळाडू कमी झाला. नर्मदा आते, मी तुझ्यासाठी वाळ्याचे सरबत आणले आहे. अगो बाई, शहाणं ग ते माझं बाळ. छे बाई, घरात कोणी नसले की घर कसे सुने सुने वाटते ना, खायला उठते ना. मोठ्या आजीकडे गेले तर तिचा डोळा लागला होता, म्हणून इकडे आले तुझ्याकडे धावत धावत. काही सुचतच नाहीये, कंटाळा आलाय अगदी. ते तिथे अक्षत घेऊन गेलेत, मौस करीत असतील. भयो, मगापासून 10 वेळा तू हेच बोललीस. तुझी तू खेळ बघू काहीतरी. नाही, मला तुझ्याशी बोलायला आवडतंय. आते, आज आपल्या घरातल्या सगळ्या बायका नटून थटून देवळात गेल्यात. आमच्या आहूंच्या घरच्या बायका सुद्धा जाते. किती मौस करीत असतील ते. अशा वेळेस तुला नट्टा सवरता येत नाही याचे तुला वाईट वाटते का ग? सुरुवातीला खूप वाईट वाटायचं. रडून रडून अक्षरशः डोळे सुजायचे. पण नंतर विचार केला, जीवाला त्रास करून जरी घेतला तरी प्राक्तन थोडीच बदलणार आहे, नाही ना.
मग जे वाटायला आले त्यातच समाधान मानायचे. आणि ज्या दिवशी मनी हा विचार पक्का केला त्या दिवसापासून त्रास होणे कमी झाले. मी झोळाई देवीलाही सांगितलंय आमच्या नर्मदा आत्तेला आमच्यासारखी नटायला सजायला मिळू दे.